महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग, उठलं की सुटलं सुरेश धस टीव्ही वरती. अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही, पण गावगाड्यामधल्या ओबीसींचा आवाज असलेले पंकजाताई मुंडे असोत, धनंजय मुंडे असोत, भुजबळ साहेब असोत, पडळकर साहेब असोत, अजून कोण माणसं असोत, अरे आम्हाला नाही ना मंत्री होता येत, आम्हाला नाही आमदार खासदार होता येत, पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत. तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता? कुठं कुठं तुमच्याकडे एव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला? कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडलेत? आणि वाल्मिक अण्णांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडेंचे वाल्मिक अण्णांबरोबर संबंध, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो सुरेश धसांबरोबर आहेत. अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिक अण्णा चालतात, त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिक अण्णा चालतात, निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिक अण्णा चालतात. वर्षानुवर्षी या गोष्टी चालतात. त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचतं, फक्त धनंजय मुंडे दिसतात. मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी, पण हे जे काही राजकारण होतंय, या ज्या काही गोष्टी घडतायत, या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत. तुम्हाला आम्हाला जागं राहावं लागेल, एकत्र यावं लागेल. न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या, पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या, अरे ती सीआयडीची टीम आली, सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा, सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा, ह्या जातीचा बाजूला काढा. मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा? बरोबर आहे का चुकीचं आहे? जर विघ्ने नावाच्या अधिकाऱ्याला त्याची जात बघून बाजूला काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची? आम्ही काढायची तुमची जात? मला वाटतं इथल्या न्याय व्यवस्थेवरती, इथल्या सीआयडी वरती, इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती, इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून, आमदाराकडून होत आहेत. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागं राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे.